नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरण यांची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे। जाहिरातमध्ये 5000 पेक्षा जास्त पद या ठिकाणी आहेत आणि या पदाची जी पात्रता आहे ती फक्त 10वा वर्ग पास आहे। तसंच या ठिकाणी ही जाहिरात आपण या ठिकाणी डिटेल्समध्ये पाहणार आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ डिटेल्समध्ये पहा या ठिकाणी। तर लक्षात ठेवा, ही जाहिरात 29/12/2023 रोजी आलेली आहे। महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी वेतन गट क्रमांक 4 आणि विद्युत सहाय्यक येणाऱ्या विद्युत सहाय्यक वेतन गट 4 मधील विभागस्तरीय सेवा ज्येष्ठतेची पदे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी पदावरता भरण्यासाठी अर्हता पात्र उमेदवाराकडून या ठिकाणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागण्यात येत आहेत। विद्युत सहाय्यक या पदाचा 3 वर्षाचा कंत्राटी कालावधी हा समाधानकारक पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमाच्या अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर काय केले जाणार आहे, सामावून घेतलं जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी रिक्त पद जे आहेत या रिक्त पदाचा आपल्याकडे गोषवारा आहे। तर रिक्त पदाचा गोषवारामध्ये या ठिकाणी एकूण पदसंख्या अनुसूचित जातीसाठी 673 आहेत, अनुसूचित जमाती 491, विमुक्त जाती 150, भज ब 140, भज क 196, भज ड 108 पदे। तसंच या ठिकाणी ओबीसी एसबीसी 108 पदे। नंतर आहेत इतर मागासवर्ग 895 आणि ईडब्ल्यूएस 500 पद आहेत। किती? ईडब्ल्यूएस 10% म्हणजे 500 पद या ठिकाणी आहेत, थोडे थाडके नाहीत। आणि खुला गट आहे 2081। तसंच एकूण 5347 पद आहेत। किती? 5347। त्यापैकी सर्वसाधारण अशी हे पूर्ण या ठिकाणी आहे दिलेली आहे। तर दिव्यांग उमेदवाराकरता एकूण 424 पदे आहेत। तर मित्रांनो, ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता। त्याचं लिंक आहे @OO अकॅडमी, OOACADEMY डबल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे। या टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही हे काय डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी वरील पात्रतेनुसार एकूण 424 पद आहेत। त्यापैकी कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आम्ल हल्लाग्रस्त असे सुद्धा या ठिकाणी आहेत। अनाथासाठी एकूण 53 जागा दिलेल्या आहेत। तर या ठिकाणी वरील तक्त्यामध्ये नमूद प्रवर्गातील पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे। तसंच आरक्षण धोरणानुसार बदल होण्याची देखील शक्यता आहे, त्यामुळे काही असू द्या, तुमच्यासाठी एक जागा या ठिकाणी फिक्स आहे। त्या ठिकाणी शैक्षणिक अर्हता काय सांगितलेली आहे बघा। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे या ठिकाणी 10+2 जो आहे त्यातलं 10 म्हणजे या ठिकाणी काय आहे, माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे एसएससी ची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण या ठिकाणी असणं आवश्यक आहे। आणि प्लस अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय परिषद नवी दिल्ली यांची वीजतंत्री, तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेलं राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणजे ITI, वीजतंत्री किंवा तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिक सेंटर व्यवसायासाठी दिलेलं व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय मंडळ यांचं प्रमाणित केलेलं 2 वर्षाची पदविका तारतंत्री अभ्यासक्रम प्रमाणपत्र या ठिकाणी 1 वर्षाचं किंवा 2 वर्षाचा त्या ठिकाणी अभ्यासक्रम प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ही जी जाहिरात आहे 5347 पदाची आहे, 10वा वर्ग पास या ठिकाणी आहे। नंतर या ठिकाणी मित्रांनो, कमाल वय उमेदवाराचं वय मोजण्याचा दिनांक 29/12 आहे, 18 वर्ष ते 27 वर्ष आवश्यक आहे। ईडब्ल्यूएस उमेदवाराकरता कमाल वय मर्यादा 5 वर्ष या ठिकाणी सूट आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ईडब्ल्यूएस उमेदवाराकरता कमाल वय मर्यादा किती आहे, 5 वर्ष शिथिलश्रम असणार आहे। तसंच दिव्यांग उमेदवार 45 वर्ष, माजी सैनिक 45 वर्ष, महावितरणमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वय मर्यादेची अट लागू राहणार नाही। जर महावितरणमध्ये असतील तर त्यांना लागू नाही। तसंच खेळाडूसाठी 5 वर्ष शिथिल या ठिकाणी आहे। अनाथ उमेदवारांना 5 वर्ष शिथिल आहे। एखादा उमेदवार वयोमर्यादेतील सवलतीपैकी एक्स्ट्रा जास्त सवलत असेल तर पात्र सवलतीपैकी त्याची वयाची जी आहे अधिकतम जी असेल, उदाहरणार्थ एखादा माजी सैनिक असेल, खेळाडू असेल, तर मग त्यातली त्याची जास्त पात्रता आहे ती त्या ठिकाणी काय लागू असणार आहे। परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर जर खोटी माहिती दिली तर वयोमर्यादा व इतर पदावर कोणतीही सूट घेतली असल्यास अशा उमेदवाराचा खुल्या प्रवर्गामध्ये घेतले जाणार आहे। तर मित्रांनो, यांना मानधन असणार आहे। पहिल्या वर्षी निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी 15,000, दुसऱ्या वर्षी 16,000, तिसऱ्या वर्षी 17,000 मानधन असेल। बाकी या ठिकाणी त्यांनी दिलेला हा कालावधी
आणि हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर यांचं बेसिकच 25,880, 505, 28,405, 610, 34,505, 710, 50,835 या वेतन श्रेणीमध्ये यांना काय सामावून घेतल्या जाणार आहे. किती? चौथ्या वर्षी 50,000 पेमेंट होणार आहे, लक्षात ठेवा. याची जी परीक्षा आहे हे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये, मार्च 2024 मध्ये या ठिकाणी घेण्यात येणार आहे. बाकीच्या मागाससाठी ज्या समरतुदी आहे त्यानुसार या ठिकाणी दिलेल्या आहे. तसंच मित्रांनो या भरतीसाठी आपली ऑनलाईन बॅच सुद्धा मित्रांनो या ठिकाणी सुरू झालेली आहे. या बॅचची फीस फक्त येणाऱ्या 3 दिवसामध्ये, जर या ठिकाणी 5 जानेवारीपर्यंत तुम्ही जर ॲडमिशन घेतली तर फक्त 1,000 रुपये असणार आहे. नंतर मात्र याची फीस आपली 2,000 रुपये असणार आहे तांत्रिक विषयासहित. तर पटापट या ठिकाणी तुम्ही बॅच जॉईन करू शकता. नंबर दिलेला आहे 8010457760 तुमच्या स्क्रीनवर आहे. तेथे जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बॅचमध्ये सर्व या ठिकाणी टॉपिकनुसार तुमचे लेक्चर आहेत, रेकॉर्डेड लेक्चर, लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड नोट्स वगैरे वगैरे सर्व तुमचं डिटेल्समध्ये याची तुमच्याकडून काय तयारी करून घेतली जाणार आहे. आणि जुन्या प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका सुद्धा 1,000 प्रश्नांची तुम्हाला 3,000 प्रश्नांची तुमची तयारी करून घेतली जाणार आहे. तर अशा तऱ्हेने मित्रांनो या ठिकाणी सगळ्यांचं कास्ट व्हॅलिडिटी वगैरे 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 या ठिकाणी दिलेल्या माहितीप्रमाणे या ठिकाणी आहेत. आरक्षणाच्या तरतुदी इतर परीक्षेसारख्याच या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. बाकी याचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण या ठिकाणी बाकी सगळ्या आरक्षणा तरतुदी ही जाहिरात तुम्ही @OOAcademy टेलिग्राम चॅनलवरून या ठिकाणी तुम्ही काय डाउनलोड करू शकता. माजी सैनिकासाठी या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे. तर ही जाहिरात निवड पद्धती बघा, अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची MCQ स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे. ज्याच्यासाठी ही जी परीक्षा सामान्य ज्ञान पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित राहील. परीक्षेचं माध्यम मराठी आणि इंग्रजी म्हणजे दोन्ही भाषेतून जाईल. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तांत्रिक क्षमता चाचणीसाठी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. तर या ठिकाणी अभ्यासक्रम दिलेला आहे. तर ही जी परीक्षा आहे ऑनलाईन परीक्षा आवश्यक असलेल्या ज्ञानासहित असणार आहे, ज्याच्यावर तांत्रिक व्यवसायातील विषयाचं ज्ञान, प्रोफेशनल नॉलेज. तर मित्रांनो प्रोफेशनल नॉलेजसाठी या ठिकाणी 50 प्रश्न असून 110 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 1.25 गुण आहे. किती? एका प्रश्नाला तर या ठिकाणी एका प्रश्नाला 2.25 गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. नंतर तर्कशक्ती, रिझनिंग टॉपिक 40 प्रश्न 20 गुण. नंतर या ठिकाणी आहे संख्यात्मक अभियोग्यता, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 गुण. आणि मराठी भाषेसाठी 20 प्रश्न 10 गुण. तर असा एकूण 130 प्रश्न 150 गुणांची ही परीक्षा आहे. म्हणजे 130 प्रश्न तुम्हाला 120 मिनिटांमध्ये सोडवायचं. म्हणजे विचार करा मित्रांनो या ठिकाणी परीक्षा ही किती कठीण आहे. इतर परीक्षा मी अशी कोणतीच परीक्षांनी पाहिली की प्रश्न जास्त आणि वेळ कमी आहेत क्वचित, परंतु 99% 90 प्रश्न 100 प्रश्न 90 मिनिटात आहे. मात्र या ठिकाणी 130 प्रश्न आणि फक्त 120 मिनिटं आहेत. तर मित्रांनो याचा डिटेल्समध्ये जो सिलेबस आहे हा डिटेल्स सिलेबसचे सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे. तर मित्रांनो हा जो सिलेबस आहे हा पूर्ण डिटेल्समध्ये या ठिकाणी आपण घेणार आहे. तसंच या ठिकाणी प्रत्येक चुकीच्या उत्तरास या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम आहे. एकास 4 म्हणजे 4 प्रश्न चुकले तर 1 गुण तुमचा दंड म्हणून केला जाणार आहे. तसंच मित्रांनो या ठिकाणी काम केलेल्या तसेच विविध अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरता कमाल 10 गुण त्या ठिकाणी काय देण्यात येऊ शकतात. तर त्या ठिकाणी त्यांना 10 मार्क मिळू शकतात. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेमध्ये 150 पैकी प्राप्त गुणांकाचे रूपांतर 90 गुणामध्ये करून त्यामध्ये बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना 10 गुणापैकी अनुभवाप्रमाणे प्राप्त अतिरिक्त गुण असे 100 गुणापैकी एकूण ग्रुप प्राप्त गुणाच्या आधारे निवड करण्यात येणार आहे. आणि उमेदवारांना 0 अथवा त्यापेक्षा कमी गुण प्राप्त होतील अशांचा निवड यादीमध्ये समावेश करण्यात येणार नाही. बाकी यांनी सांगितलेलं आहे की ज्याचं समान गुण असतील तर ज्याचं वयोमर्यादा ज्याचं जास्त असतील त्याचंच त्या ठिकाणी काय निवड केली जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो mahadiscom.in या वेबसाईटवर ही पूर्ण जाहिरात काय आपल्याला दिलेली आहे. बाकी या ठिकाणी कागदपत्र, परीक्षेची फी फक्त 250 रुपये प्लस GST आणि 125 रुपये प्लस GST आहे. म्हणजे या ठिकाणी परीक्षा फी जास्त प्रमाणात नाही आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे. फॉर्मची या ठिकाणी शेवटची डेट आपली आलेली आहे. त्यानुसार आपल्याला पटापट हे काय फॉर्म भरायचे आहेत. अधिक माहितीसाठी OOAcademy हे जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला जाऊन ही जाहिरात तुम्ही काय करायचं आहे डाउनलोड या ठिकाणी करायची आहे. तर आशा करतो मित्रांनो
या ठिकाणी ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.